सांगाल सर, आज तुम्ही या रोजा इफ्तार पार्टीत सहभागी होऊन काय वाटलं? दरवर्षी सालाबादाप्रमाणे MT फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मोहसिन तांबोळी भाई यांच्या वतीने रमजान सण म्हणजे रमजान हे महिना म्हणजे एक पवित्र महिना आपल्या या संपूर्ण देशामध्ये रमजान सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज ह्या रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्ताने मोहसिनभाई व त्यांचे MT ग्रुपने या ठिकाणी संपूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना एकतेचं आणि एकोपाचं या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आणि मोहसिनभाई यांचं नेहमीच चांगलं या ठिकाणी वळसंग भागामध्ये तालुक्यामध्ये त्यांचं नेहमीच सर्व लोकांना घेऊन या ठिकाणी एकत्र राहण्याचं आणि एकत्र सर्वांना घेऊन काम करण्याचं त्यांचं मानस आहे. त्याच अनुषंगाने आज रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्रित आणून एक रोजा इफ्तार पार्टीचा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. आणि या पवित्र महिन्याच्या सर्वांना मी रमजान ईदच्याही या मुलाखतच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. वळसंग येथे सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी MT ग्रुप व MT मित्र परिवार आणि सर्व मित्र मंडळ आमच्या या गावात वळसंग गावामध्ये पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये आम्ही रोजा इफ्तार पार्टी घेत असतो. परंतु आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक समाजातले लोक या आमच्या कार्यक्रमाला आणि प्रत्येक समाजाचे सर्व समाजाचे लोक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि त्याच्यामुळं ह्या कार्यक्रमाला एक वेगळी ओळख आणि जे हिंदू मुस्लिम जे चाललंय त्याच्यासाठी हा एक संदेश म्हणून आमच्या वळसंग गावामध्ये इफ्तार पार्टीचं नियोजन सर्व समाजाचे लोक इथं येऊन आम्हाला शुभेच्छा दिली. त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि कोणकोणत्या समाजाचे आले आणि त्याच्यामध्ये म्हणजे बौद्ध, महार, लिंगायत, मराठा कोणकोणत्या समाज? प्रत्येक समाजामध्ये आता तुम्ही जेवढे नावं घेतलात असं एकही समाजाचं नाव नाही की प्रत्येक समाजात जेवढे पण 18 पगडी जात आहे या आपल्या देशामध्ये आमच्या गावामध्ये जेवढी पण जात राहतात आणि आजूबाजूचे जे पंचवर्षिक गावातली लोक आहेत प्रत्येक समाजाची लोक आणि प्रत्येक अधिकारी वर्ग सर्वजण येऊन आमच्या या कार्यक्रमाला आले होते आणि कार्यक्रमाची शोभा उडवली आणि सर्वांचा मी मनापासून किती वर्षापासून चालू आहे? आता कमीत कमी 4-5 वर्ष झाला ही परंपरा चालू आहे.